नमस्कार मित्रांनो, आता आपण राष्ट्रपती राजवटीबद्दल ऐकत आहोत. तर राष्ट्रपती राजवट प्रेसिडेंट रूल ही भारत देशाच्या संविधानामधील कलम 352, 356, 360 नुसार लागू केली जाऊ शकते, असं विकिपीडियाचं म्हणणं आहे. प्रेसिडेंट रूल इन इंडिया. प्रेसिडेंट्स रूल or governor's rule is the suspension of state government and imposition of direct union government rule. What is the maximum time for Rashtrapati Shashan? If approved by both houses, President's rule can continue for 6 months. It can be extended for a maximum of 3 years with the approval of the Parliament done every 6 months. However, it can be extended repeatedly if the Election Commission of India recommend that elections are not possible. What is Article 356 Rashtrapati Shasan? Article 356 of the Constitution of India is based on Section 93 of the Government of India Act 1935. According to Article 356, President's rule can be imposed on any state of India on the grounds of the failure of the constitutional machinery. इथं संदर्भ दिलेले आहेत संबंधित संकेतस्थळांचे. तर कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रपती राजवट कुठल्या राज्यामध्ये लागू करणं गरजेचं आहे. प्रेसिडेंट्स रूल कॅन बी इम्पोज ऑन एनी स्टेट ऑफ इंडिया ऑन द ग्राउंड्स ऑफ द फेल्युअर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. म्हणजे आज कुठं संविधानाचा हनन झालेलं आहे असं आपणास वाटतं भारतामध्ये, आणि कुठल्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं गरजेचं आहे, किंवा आज आता प्रसारमाध्यमांवरती काय वावड्या उठत आहेत ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माहिती जर आवडली तर लाईक करा. जे कोणी अफवा पसरत असतील तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. इफ यू आर not yet subscribed, then please subscribe, press the bell icon for future updates. If you like the information, then please like the video and just send it to those needful people who believe in rumors, and do not forget to add your comment in comment box. Thank you. This is Dr. Manoj from Pune, Maharashtra. बऱ्याच वावड्या उठत आहेत, तर खात्री करून घ्या. राष्ट्रपती राजवटबद्दल विकिपीडिया असेल, मराठी इंग्लिश, आणि ही एक वेबसाईट आहे, याच्यावरची माहिती जनितार्थ जारी करत आहोत. सावध राहा, सतर्क राहा. दाखवण्यावरती जाऊ नका. स्वतःची अक्कल चालवा. पहिले वापर करा आणि मगच विश्वास ठेवा. देशामध्ये अस्थिरता माजवायचा, काही अराजक फैलवायचा, काही राष्ट्रीय तत्वांचा प्रयत्न आहे, तरी आपण सर्वजण सुज्ञ आहात, जाणकार आहात, ह्या देशाचे एक सुजाण नागरिक आहात. आपण नक्कीच नेहमी सत्याचा आणि फक्त सत्याचाच पाठपुरावा कराल. धन्यवाद.